सांगली हरिपूर रोडवरील गुळवणी मठाजवळ झालेल्या मजुराच्या खून प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा 24 तासात छडा लावून तिघांना अटक केली आहे। मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून हा खून झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे। अरमान जावेद शेख वय वर्ष 19 राहणार पत्रकार नगर सुतार गल्ली सांगली, अथर्व नरेंद्र गायकवाड वय वर्ष 18 पूर्ण राहणार सेना मंदिर रोड गावभाग सांगली आणि सौरभ अशोक यादव वय वर्ष 21 राहणार गजानन कॉलनी अशी अटक केलेल्यांची नामे आहेत। तर 4 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी दिली आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की मृत सूरज सिद्धनाथ हा आपल्या कुटुंबियांसह सांगली शहरातील पवार प्लॉट परिसरात राहतो। सूरज हा सकाळी अंकली येथील वीटभट्टीवर आणि सायंकाळी हरिपूर येथे असणाऱ्या हॉटेल संगम येथे वेटरचं काम करायचा। काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सूरज हा नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता। मध्यरात्री 11:15 ते 12:15च्या सुमारास सूरज हा त्याची दुचाकी MH10 AN 2232 वरून घराकडे येत होता। त्यावेळी काही संशयित या रस्त्यावरून हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते। त्यावेळी सूरज आणि संशयित यांच्या गाडी आडव्या मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला। वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी सूरज यास हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ गाठले। त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून केला। आणि या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं तपास सुरू केला। यावेळी खून करणारे संशयित हे हरिपूर येथील कोथळी पुलाजवळ थांबल्याची माहिती मिळाली। यावेळी पथकांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली हरिपूर।